बैटिंग लोअर परची है और ड्राइवर का क्या अपडेट नहीं है। हाँ दो हाँ करना मैं बोलता हूँ ना सर को। चला 12th मॅन खेळाडू विनंती असेल लोअर परळ आणि ड्रायव्हर आपले 12वे खेळाडू अतिरिक्त आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण पाठवून द्या. गोवा गोवा 11 आणि कोकण 11 किती वाजता येणार? कसं कळणार नाही मॅच नंबर तुमच्याकडे सगळ्यांकडे आला असता. कोकण गोवा का कोकण गोवा गोवा होय गोवा आणि कोकण बी डिव्हिजन मध्ये कोकण गोवा दुसरी मॅच आता किती मॅच आहे ही 6वी मॅच 7वी अजून 4 मॅच अजून 4 मॅच आहे. हे बघा गोवा कोकण ना नरेंद्र कमलाकर नरेंद्र हरमलकर आरमलकर ही आणि कोण बरोबर आहे ती? अण्णा तुमची ह्याच्याबरोबर औरंगाबाद. औरंगाबाद बस हा मग कोकण गोवा तीच म्हणतो ना मी तुम्हाला. मग दुसऱ्याचं तिसऱ्याच कशाला माहिती का डी मध्ये का सी मध्ये. हा कोकण गोवा हां संदीप शेवळे हां मॅच नंबर 17 33 आणि 34 सी डिव्हिजन मध्ये वेळ आहे. पुण्या बरोबर आहे. पुणा 7 सांगू अजून आमच्याकडनं ड्रॉ सुल्वे सरांनी लिहून नाही दिला फक्त पाडलाय पण मॅच कोणाची खेळवायची ती औरंगाबाद बरोबर आहे ना पहिली? हां चला क्रिकी रोज आपण लक्ष ठेवायचं आहे. सर मॅचला सुरुवात करा. थँक्यू व्हेरी मच. पहिले बॉलर्स कोण आलेत? गोलंदाज बॅटिंग आपले 12th मॅन खेळाडू आमच्यापर्यंत आले नाहीयेत. दोन्ही बॅटरची नावं आमच्यापर्यंत पोहोचली नाहीयेत. आलेत का बॅट्समन? गोलंदाज बॉलर 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 ये सचिन बोल रहे हैं भास्कर बोल रहे हैं इसका विश्वास करें ये सचिन बोल रहे हो भास्कर बोल रहे हैं. पहिले षटक टाकलं जाते. शॉर्ट अँड बॉलचा बॉल पुल केल्या बॉलला पुल सक्सेसफुल. पहिल्या बॉलवरती 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. विनंती असेल तुम्ही बॅट्समन कडून आहात. हॅलो 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 सर जरा मॅच थांबवायची आहे.
सेव्ह. धन्यवाद अभिषेक जी. थँक्यू सर. सामन्याला सुरुवात करायची हरकत नाहीये. आणि सर विनंती असेल आपण समालोचन कक्षाच्या बाजूला राहायचं आहे सर. सर विनंती आपण समालोचन कक्षाच्या बाजूला उभं राहायचं. ऑरेंज टी शर्ट आपण. यस थँक्यू सर. जाऊया पुन्हा पण मैदानाकडे. अतिशय अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो. लोअर परळ विरुद्ध ड्रायव्हर या दोन संघांमध्ये सामना चालू आहे. नाणेफेक जिंकलाय. पुन्हा शॉटमचा बॉल. पुन्हा पुल केल्या बॉलला. पुन्हा जर पहिला बॉल काऊ कॉर्नर रिझन मध्ये चालला. खेळाडू तैनात आहेत का. झेल सुटलेली आहे आणि ते पाहता पाहता 2 धावा देखील घेतल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती जाऊन पोहोचते. 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. धावसंख्येत बदल झाले. धावसंख्या जर पाहिली डबल डिजिट 11 पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती देखील पाहूया बॅटर कशा प्रकारे फलंदाजी करतील. यस इथं मात्र बीट डेलिब्रेट झालेले आहेत आणि इथे डॉट बॉल घोषित केला जाईल. अर्थातच षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली. धावसंख्या जर पाहिली अर्थातच लोअर परळ या संघाची 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे बिनबाद. ड्रायव्हर या संघाने नाणेफेक जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर विनंती असेल अंधेरी वेस्ट आणि वाशी दोन्ही संघांनी तयार राहायचं लगेचच. अंधेरी वेस्ट आपण नाणेफेक जिंकलाय. सामना संपला की लगेच आपले क्षेत्ररक्षण करण्यासाठी खेळाडू पण मैदानात दाखल करा. आणि त्याचबरोबर वाशी गोलंदाजीसाठी सिद्धू दाखल झालेत. राईट मूव्हरने मारा करतायत. पुन्हा फुलर लेनचा बॉल होता. आडव्या पट्टी खेळण्याचा प्रयत्न फसले. डॉट बॉल पाहायला मिळते आणि इथे पाहता पाहता बहुतेक धाव बाद केलं जाईल. यस इथं मात्र पंचांनी बोट उंच केलंय. विकेट्सला OUT विकेट्स आउट दिलं जात आहे. धावबाद पहिला खेळाडू बाद झालाय. टीम लोअर परळ या संघाला पहिला धक्का बसलाय 11 या धावसंख्येवरती. बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल झालेत. वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल जर पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्या बॉलवरती रनआउट या स्वरूपामध्ये पहिली विकेट भेटली. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने चाललाय खेळाडू. बॉलवरती येत आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू पाहिला
तितकी चांगली फेकी, तितके चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. संघाच्या धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या जर पाहिली 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज दाखल झालेत. षटक क्रमांक 2 मधून 2 चेंडूंचा देखील खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. T20 सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल. पहिली इनिंग मॅन्डेटरी 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट झाली पाहिजे, अन्यथा त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल याची देखील आपण नोंद घ्या. संघाचे कर्णधार संपूर्ण आलेले आमचे क्रिकेट खेळाडू यांना विनंती असेल. पुन्हा बाहेर ठेवण्याचा बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला भेटतोय, परंतु पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली अनलकी नंबर 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 13 या धावसंख्येवरती एक गडी बाद झाला लोअर परळ या संघाचा. पुन्हा फुल लेनचा बॉल आडव्या बॅटने खेळलेत. स्क्वेअर लेगला मात्र खेळाडू आहेत. बॉल गॅदर करतील तत्पूर्वी एक धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. विनंती असेल सर, प्रॅक्टिस करायची नाहीये. चालू ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस करू नका, विनंती आहे. प्रॅक्टिस बंद करा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. मिस मॅच जरूर झालाय, परंतु फटका एक धावेवरती मात्र समाधान मानावे लागेल. धावलेत, फेकी येईल तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते 16 ही धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये, परंतु ते एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या जर पाहिली 17 ही पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ची देखील समाप्ती इथे पाहायला मिळते. पाहूया षटक क्रमांक 2 मध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली 17, एक गडी बाद झाला टीम लोअर परळ या संघाचा. उर्वरित तिसऱ्या षटकासाठी पाहूया कुठले गोलंदाज दाखल होत आहेत हे देखील आपल्याला पाहावे लागेल. महत्वाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाणारी 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करतोय आम्ही. अर्थातच सारस्वत बँक पुरस्कृत माधव मंत्री चषक 2025 एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. बॉलरचं नाव सांगा प्लीज. गणेश. नरेशने मात्र नरेशच्या पहिल्या बॉलवरती पहिलाच बॉल. पाहूया पंच काय निर्णय देतात. 1 बाउन्स बॉल जाईल सरळ स्क्वेअर लेग रिझन मध्ये. बाउंड्री लाईनच्या बाहेर आले 4 धावा. माधव मंत्री चषक 2025 एक ब्रँडेड चौकार, 4 धावा. पहिला बॉल होता. पहिल्याच बॉलवरती मात्र घाणाघात केलाय. खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय बॅटरने. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचले 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा चांगला बॉल होता. पाहूया पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहेत. बॉल पकडतील तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धावा कंप्लीट केली जाते. पाहूया पंच निर्णय काय देत आहेत. यस नक्कीच लेग बाईज म्हणून घोषित केला जातोय आणि एक 22 या स्वरूपामध्ये धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती एक गडी बाद टीम लोअर परळ. पुन्हा जर पाहिलं अप्रतिम चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी घेतोय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि पाहता पाहता एक धाव देखील घेतली जाते. पंचांकडे अपील केलं जाते. पाहूया पंच निर्णय काय देत आहेत. हो यस, पंचांनी मात्र 22 या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पुन्हा 22 स्वरूपामध्ये धावसंख्येवरती लागेल. धावसंख्येत बदल. धावसंख्या 23. नक्कीच कॅमेरामॅन आपण देखील आपल्या कॅमेऱ्याची काळजी घ्या, कारण की भर उन्हामध्ये कॅमेरा लेन्स जाण्याची शक्यता असते. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉल जर पाहिला पुन्हा त्या खेळाडूला मात्र यांना बिझी ठेवलंय. आतापर्यंत मॅचमध्ये वारंवार बॉल त्याच खेळाडूकडे चाललेत, परंतु ते चुकी करत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, चांगली फेकी करतायत आणि ते पाहता पाहता 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. टीम लोअर परळ या संघाची 25 एक गडी बाद. आतापर्यंत बॉल जर पाहिले कितना बॉल हुआ लास्ट बॉल है ना बाईक होती ना हां आहेत ना बाईक सगळ्यांच्या पूर्ण शनिवार असलेल्या गाड्या उचलल्या. पुन्हा एकदा मात्र बॉलला स्क्वेअर लेग रिझन मध्ये फेकण्याचा प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट खेळाडू आहेत आणि षटक क्रमांक 3 ची देखील समाप्ती इथे पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या लोअर परळ या संघाची पाहायला मिळते ती म्हणजे 1/26 ही धावसंख्या पाहायला मिळते. पुढच्या मॅचसाठी पुन्हा मी विनंती करतोय टीम
अंधेरी वेस्ट आपण नाणेफेक जिंकलाय. तयार राहायचं आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी. टीम वाशी सूरज कोहली आपले दोन्ही बॅटर आपण तयार ठेवा. सामना संपल्या लगेचच आपण मैदानामध्ये दाखल व्हा विनंती असेल आपल्याला. पुन्हा एकदा डाऊनला लेग साईड ठेवण्याचा पाहूया काय निर्णय पंच देत आहेत. कोणाचं बॉलरचं नाव अजून आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. बॉलर्स दिनेश गणेश. हो सर डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो कारण की डेलिब्रेट होता आणि या बॉलवरती आपण धावा. यस या बॉलवरती आपण धावू शकत नाहीये. गोलंदाजीसाठी गणेश दाखल झालेत. पुन्हा पुढे होऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डाऊन द लेग साईड पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली जाते. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली 27 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. महत्वपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस सलग 2 दिवस ही स्पर्धा आपल्याला या खालसा कॉलेज क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे. तब्बल 65 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आतापर्यंत जर पाहिलं 7वा सामना आपण पाहतोय चालू आहे. आजच्या दिवसामध्ये 24 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत म्हणजे एकंदरीत ही स्पर्धा डे नाईट प्रकाश झोतात खेळवली जाणारी पहिली स्पर्धा असेल. महत्वपूर्ण स्पर्धा आहे कारण की वर्षाचे 365 दिवस आमचे बँक कर्मचारी मुंबईची महाराष्ट्राची हिंदुस्थानाची सेवा करत असतात. आपल्या संपूर्ण नागरिकांची सेवा करत असतात परंतु त्यातला एक कुठला तरी दिवस असा निवडतात की तो त्यांच्यासाठी खेळ महोत्सव असतो आणि त्या खेळ महोत्सवाचं साजरीकरण कसं करायचं हे मात्र यावेळेस मुंबईने आपल्या खांद्यावरती घेतलंय. म्हणून की काय ही स्पर्धा अप्रतिम एवढ्या मोठ्या मैदानामध्ये माटुंग्यामध्ये खेळताना आपण पाहतोय. म्हणजेच खालसा विद्यापीठ मुंबईमधील अग्रमानांकित असं विद्यापीठ समजलं जातं. कॉलेज समजलं जातं ते कॉलेज म्हणजे खालसा विद्यापीठ आणि तिथे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बरेचशा आमच्या महिला भगिनी देखील दाखल झाल्यात. आमच्या सारस्वत बँकेचे कर्मचारी आहेत ते देखील या स्पर्धेत सहभागी झालेत. त्यांची स्पर्धा मात्र आपण पाठीमागे पाहतोय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. बोलता बोलता बॅटरने मात्र दाखवून दिलाय जलवा. बॉलला फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. माधव मंत्री चषक 2025 एक ब्रँडेड हाय हँडसम षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. शेवटच्या षटकातील जर पाहिला तर शेवटचा बॉल धावसंख्या जर पाहिली 35 पुन्हा एकदा खूप उंची गाठली आहे. लांबी गाठली आहे का पाहूया. आणि इथे जर पाहिला 1 बाउन्स बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली 39. 20 चेंडूंमध्ये 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम अर्थातच ड्रायव्हर या संघाला तयार राहायचं. दोन्ही बॅटर्स तयार. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम लोअर परळ. तोपर्यंत आपण घेऊया 2 मिनिटाचा इनिंग ब्रेक.
चला विनंती असेल, दोन्ही बॅटरची नावं अद्यापही आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहेत. चला 12th मॅन खेळाडू लवकर यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स जवळ. 12th मॅन खेळाडू टीम ड्रायव्हर, चला या, आपल्या दोन्ही बॅटरची नावं नाहीत आणि प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून गर्दी कमी करा. चला 12th मॅन खेळाडू लवकर या, ड्रायव्हर या टीम संघाचा. ड्रायव्हर नंतर अंधेरी वेस्ट आणि हे वाशी. चला 12th मॅन खेळाडू विनंती आहे, लवकर करा, घाई करा प्लीज, अजून बरेचसे सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. प्लीज घाई करा टीम ड्रायव्हर. बॅटिंगचा प्लेअर असा कोणीतरी या नववा येणार आहे तो. आले का सर? ड्रायव्हर या संघाचे 12th मॅन खेळाडू प्लीज घाई करा. कोणी प्लेअर असेल तरी या, 10वा खेळाडू असेल तरी या ना आमच्याकडे. पहिली जोडी दाखल झाली आहे सर, स्टार्ट करायची मॅच, सुरुवात करूया. अविनाश आणि नितीन पहिली जोडी दाखल झाली आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज देखील दाखल झालेत. पहिलं षटक टाकलं जातं, हाताळलं जाते. पहिला बॉल जर पाहिला डाऊन ऑफ साईड, पंचांनी पाहूया काय निर्णय दिला जातोय. पंचांनी मात्र नो बॉल घोषित केला गेलाय. पहिलाच बॉल जर पाहिला थ्रो फेकी गोलंदाजीसाठी दंडित केलं जात आहे. यस सर, बाहेर गेलाय का? ओके सॉरी सर, आउट ऑफ द विकेटच्या बाहेर गेला बॉल. नियमाप्रमाणे त्या बॉलला नो बॉल घोषित केलं जात आहे. पुन्हा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे. पंचांनी वाईट बॉल घोषित केला. बॅक टू बॅक 2 बॉल जर पाहिले तर एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 धाब्याने धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती 2 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. गोलंदाज थोडीशी खराब गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळते, कारण की 40 धावांचा पाठलाग करायचा टीम ड्रायव्हर या संघाला. लोअर परळला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. पुन्हा जर पाहिला बॅटिंगच्या खाली बॉल होता, अपील करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील वैयक्तिक पहिलं षटक हाताळलं जात आहे. संघाचं पहिलं षटक हाताळलं जात आहे. महत्वाची जबाबदारी आहे या गोलंदाजावरती. पुन्हा खोलवा टप्प्याचा बॉल, पुन्हा सेम कॉपी पेस्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पुन्हा फसलाय परंतु गोलंदाजाने आता कमबॅक केलाय. गोलंदाजाने देखील दाखवून दिलाय. शैलेश महाडिक आणि कल्पेश बाबारिया, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाची संपर्क साधा प्लीज. ओके, टीम 13 आणि 14 वाशी आणि विलेपार्ले. वाशी आणि विलेपार्ले विनंती असेल 13-14 शैलेश महाडिक आणि वैभव जाधव आहे सर. कल्पेश बाबरिया प्लीज समालोचन कक्षाची संपर्क साधा. पहिल्या षटकाचा पहिला 5 धावा पाहायला भेटतात. इथे मात्र बॅटची एज घेतली. बॉल चालला थर्ड मॅन रिझन मध्ये. खेळाडू आहेत, गॅप शोधतोय परंतु बॉल वरती येतील, तत्पूर्वी फेकी करतील आणि इथे पाहिलं तर धावत पळत लोळत घसरत पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलेत परंतु विकेट टाकत नाहीयेत. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र घरी जाऊन सांगतील, जर लग्न झालं असेल तर वहिनी म्हणतील कपडे तुमचे तुम्हीच धुवायचेत, मातीत लोळून आलेत. दुखापत होता कामा नये, कारण की सोमवारी पुन्हा आपल्याला बँकेत कामाला जायचं आहे, अन्यथा तुम्हाला तिकडे पॅनलाइज केलं जाईल. जर जिंकलात तर आपल्याला मॅनेजर पूर्ण ब्रांचमध्ये घेऊन नाचतील, जर हारलात तर डबल काम नक्कीच तुम्हाला दिलं जाईल, कारण की वर्षाच्या शेवटचा महिना आहे. थोडासा लोड असेल माहिती आहे मला, मार्च एंडिंग. पुन्हा शॉर्ट टर्म बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल गेला. पाहूया खेळाडू नाही आहेत, बॉल वरती पळतायत, धावतायत. तत्पूर्वी पाहूया बॉल जाईल का. हो येस, इथे मात्र बॉल जिंकलाय, खेळाडू हारलेत आणि पंचांनी मात्र इथे चौकार घोषित केलाय. 4 धावा इथे पाहायला मिळतात. चौकार आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे डबल डिजिट 11 ही धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मधील
गोलंदाज जर पाहिले वैभव भोसले दाखल झालेत गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 2 महत्त्वाचं षटक, वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक हाताळत आहेत आणि पहिल्याच बॉलवरतीचा पहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार देखील पाहायला मिळाला. पुन्हा स्लोवर टप्पा होता, थोडंसं मिश्रण केलं, बॉलला फिरवलं आणि इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते की काय हो हे सिद्ध मिळालंय, परंतु बॅकअप चांगला मिळालाय. पाठून आले खेळाडू, बॉल पकडला, फेकला. तत्पूर्वी जर पाहिलं 2 धावा धावून काढल्या जात आहेत. सुंदर आणि बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 या धावसंख्येवरती बिनबाद टीम ड्रायव्हर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यष्ट्यांच्या मागे चुकी केली यष्टिरक्षकांनी, परंतु इथे जर पाहिलं पंच वळतील आणि आम्हाला नक्कीच सांगतील ही धावा बॅट आहे. थँक्यू. बॅट कार्ड होती म्हणजे यष्टिरक्षकाच्या खेळाडूने मात्र चुकी केली, जीवदान मिळालेलं आहे, कॅच सोडलेली आहे. आणि पाहता पाहता इकडे एक धावा पाहायला मिळते धावफलकावरती. हळूहळू या मैदानामध्ये जर पाहिलं गर्दी देखील पाहायला मिळते, कारण की स्पर्धा जर पाहिली यशस्वीरित्या पूर्ण होते. पहिला दिवस आहे, फुलर लेनचा लोअर फुलटॉस बॉल पाहायला मिळते. काऊ कॉर्नर रिझनमध्ये खेळाडू तैनात आहेत, बॉल पकडतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर पाहिलं 1 धाव कंप्लीट केली जाते. 1-1 धावांनी मात्र आता रोखून ठेवलं लोअर परळ या संघाने. ड्रायव्हर या संघाला मेहनत घ्यावी लागेल. एखादा चौकार षटकार जर आला या षटक क्रमांक 2 मध्ये तर नक्कीच धावसंख्या वाऱ्याच्या वेगासारखी पुढे सरकेल, अन्यथा थोडीशी मागे राहील. पुन्हा मेहनत घ्यावी लागेल तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा स्लोवर टप्पा, पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. अर्थातच बिनबाद टीम ड्रायव्हर 15, म्हणजे येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता असेल. संपूर्ण स्कोरिंग जर पाहिली, आपला ॲप्लिकेशन, सर्वांचं लोकप्रिय ॲप्लिकेशन क्रिक हिरोच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं अपडेट केलं जात आहे. कोणाकडे ॲप्लिकेशन नसेल तर प्ले स्टोअरवरती लगेचच जा, लगेचच आपलं क्रिक हिरोचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आपण खेळलेले, आपण मारलेले फटके, आपण टाकलेली गोलंदाजी, आपण केलेले रन्स, संपूर्ण गणित, संपूर्ण धावा या ॲप्लिकेशनवरती तंतोतंत माहिती तुम्हाला भेटली जाईल आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पुरवली जाईल, जेणेकरून पुढच्या मॅचमध्ये कोणी किती धावा केल्यात, कोणी किती विकेट्स घेतलेत, कोणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं हे देखील पाहायला मिळेल. कारण की क्रिकेट रोजच्या ॲपमधून जर पाहिलं संपूर्ण अपडेट केली जाते ते आमचे मित्र भुवन तिवारी यांच्या माध्यमातून केलं जाते. क्रिक हिरोचं ॲप्लिकेशन त्यांच्या माध्यमातून हाताळलं जाते, त्याच्यावरती संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. सिद्धार्थ गोलंदाजीसाठी दाखल झाले. सिद्धार्थ षटक क्रमांक 3 साठी पहिलं षटक फेकलं जात आहे, शॉर्ट बॉल. आणि इथे जर पाहिलं काय पंच निर्णय देतात, पंच निर्णय द्यायच्या अगोदर लॉंग ऑफला खेळाडू उभे आहेत, ते बहुतेक 2 हात बाहेर काढतायत, परंतु इथं पंचांनी मात्र नो बॉल घोषित केला आहे. कारण की 2 टप्पा बॉल माझ्या मते गेलाय, पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचला नाहीये, त्यामुळेच की काय मात्र पंचांनी दंडित केलंय. फ्री हिटचा बॉल असेल आणि फ्री हिटवरती पाहूया कशा प्रकारे बॅटर फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, चांगला बॉल होता. या बॉलवरती जर एखादे 2 रन्स आले असते तर पुन्हा हे मॅचची रंगत पाहायला मिळाली असते, परंतु सामना थोडासा लांब आहे. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये अजूनही, माफ करा 9 चेंडूंमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, बॅटेच्या मिडल होत नाहीये परंतु प्रयत्न करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, जोरात बॉलवरती धावत आलेत, बॉल पकडतील, फेकी करतील, परंतु ते एका धावेने मात्र रोखून ठेवले लोअर परळ या संघाने टीम ड्रायव्हर या संघाला. येणारे 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा जर पाहिलं अपील केलं जाते, पंचांनी सांगितलंय बॉल थोडासा वरती आहे, 3 बॉल कंप्लीट केली जाते, 2 बॉल शिल्लक आहेत. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. मॅच कुठेतरी पाहिलं तर थोडीशी लोअर परळच्या बाजूने लागण्याचा प्रयत्न होतोय, परंतु 1-2 षटकार आले तर मॅचचं गणित बदलेल. सांगितल्याप्रमाणे उंची गाठली आहे, परंतु बॉल पाहूया, झेल पकडली जाते, विकेटचं पतन झालंय, पहिला धक्का बसलाय. ड्रायव्हर या संघाला जातील बॅटर माघारी.
मॅच क्रमांक 13 शैलेश महाडिक. आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाची संपर्क साधा. मिस्टर शैलेश महाडिक. मॅच नंबर 13 वाशी आणि दादर. विनंती सर राजेश साबळे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. समोरचे संघनायक आहेत कल्पेश बाबरिया तिकडे उपस्थित आहेत. विनंती असेल शैलेश महाडिक आपण लगेच समालोचन कक्षामध्ये आपला टॉस बॉक्स मध्ये जा. विनंती असेल आपल्याला घाई करा प्लीज. त्याच्या पुढच्या मॅचचा टॉस आपण करून घेतोय. चला घाई करा प्लीज. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी टीम ड्रायव्हर या संघाला. पाहूया शेवटचं षटक महत्त्वाचं षटक कोणाच्या हातामध्ये सुपूर्द केलं जात आहे आणि कुठला गोलंदाज दाखल होतोय गोलंदाजी करण्यासाठी. शैलेश महाडिक आपण कुठे असाल तर टॉस बॉक्स मध्ये जा. गोलंदाज सिद्धेश दाखल झालेत. गोलंदाजी आपले जे खेळाडू आहेत कर्मचारी आहेत त्यांना विनंती असेल जेवणाला सुरुवात झालेली आहे. ज्यांचे सामने नसतील त्यांनी मागच्या बाजूला जेवणाची व्यवस्था आहे तिथे लगेच जेवण करून घ्या. ज्यांचे सामने नसतील त्यांनी जेवण करून घ्या. विनंती असेल जेवणाला सुरुवात झाली आहे. थँक्यू व्हेरी मच. काय गोलंदाजी केली जाते. अप्रथम गोलंदाजी. पहिला बॉल टाकताना जरूर कोसळले मैदानामध्ये. बऱ्याच वर्षानंतर मैदानात दाखल झालेत क्रिकेट खेळण्यासाठी. प्रॅक्टिस बंद असल्यामुळे असे काही प्रकरण घडत असतात परंतु त्यानंतर कमबॅक केले गोलंदाजांनी. सिद्धार्थ गोलंदाज डाऊन द लेग साइड पंचांनी दंडित केलंय. येईल एक अतिरिक्त धाव. वाईट बॉल इथं पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली 18 पाहायला मिळते. एक बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये आहे. बाहुया झेल होईल का. आणि इथे बॉल जर पाहिला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फेकून दिले. बॉलला सरळ आलाय. हाय अँड सम अर्थातच माधव मंत्री चषक 2025 ब्रँडेड हाय अँड सम षटकार 6 धावा. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतो. येणारे 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मॅच अजून ऑन आहे. हा जर षटकार आला तर पुन्हा मॅचचं समीकरण आपण पाहू कोणाच्या बाजूने लागतंय. गोलंदाज शर्तीचे प्रयत्न करतायत. फलंदाज शर्तीचे प्रयत्न करतायत. पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आलेत. 1 बाउन्स जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॅप शोधलाय. सरळ बॉलला फेकून दिलंय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 29. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 2 बॉलमध्ये. येणारे 2 बॉल आहेत ना. 1 बॉल आहे सर. सॉरी 1 बॉल आहे. माफ करा. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. यस माफ करा. आणि सामना जर पाहिला पंच काय निर्णय देत आहेत. येस इथं पाहिलं पंचांनी दंडित केलंय. 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच ऑन आहे. जर गोलंदाजाने एखादा चुकून नो बॉल टाकला बिमर चेंडू टाकला षटकार डोकला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे जवळजवळ लोअर परळ या संघाने सामना जिंकलाय. लोअर परळ संघाचं हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि या स्पर्धेत सहभाग घेतला ड्रायव्हर्स आपलं देखील खूप खूप जाहीर आभार असेल. विशेष कौतुक असेल. आपण देखील ही स्पर्धेत सहभाग घेऊन ही स्पर्धा गाजवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपलं देखील विशेष आभार आणि विशेष कौतुक. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चला टीम विनंती असेल अंधेरी वेस्ट आणि वाशी चला मारुती चव्हाण आपल्याला विनंती असेल
आपले दोन्ही बॅटर्स लगेच मैदानात दाखल करा. नाही अंधेरी वेस्ट या संघाने नाणेफेक जिंकल्या. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर टीम वाशी आणि वाशी टीम मारुती चव्हाण संघाचे कर्णधार आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल आपल्याला. अंपायर्स विनंती असेल आपण मैदानात दाखल व्हा चला. आणि विनंती असेल अंधेरी वेस्ट आपण दोन्ही संघाचे 12th मॅन खेळाडू कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. अंधेरीचा 12th मॅन खेळाडू कृपया करून. बैटिंग इसकी है अंधेरी वेस्ट का है. टॉस जीता अंधेरी वेस्ट ने. 5 टीम 5 अंधेरी. इलेक्टेड टू टॉस and elected to bat first. हाँ चालू सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिले जाते. लोअर परळ या संघाचा खेळाडू सचिन पीक यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन सचिन, आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये आणि आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. लोअर परळचे खेळाडू सचिन. अंधेरी आपला 12th मॅन खेळाडू कृपया करून पाठवा प्लीज. बॅटिंग टीम उमेश पाटकरची मॅच चालू करू नका. 12th मॅन खेळाडू अजून दाखल नाही आहेत. 12वे खेळाडू अंधेरी वेस्ट लगेच पाठवा.